कराड तालुक्यातील चोरे येथे 64 वर्षीय महिलेचा निर्घृण खून झाल्याची घटना सोमवारी 27 मे रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे। पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे। दरम्यान सदरच्या घटनेबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असून महिलेच्या खुनामागचे गूढ उकलण्याचे आवाहन पोलिसांसमोर निर्माण झाले आहे। दरम्यान मृत महिलेच्या मुलाने उमरज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की श्रीमती ताराबाई आनंदराव यादव वय 64 राहणार चोरे तालुका कराड असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। याबाबत त्यांचा मुलगा प्रदीप आनंदराव यादव वय 40 राहणार चोरे तालुका कराड सध्या राहणार गोकुळ शिरगाव यांनी उमरज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। चोरेगावच्या हद्दीत फिर्यादी यांच्या राहत्या घरात त्यांची आई श्रीमती ताराबाई आनंदराव यादव या एकटी राहत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून तसेच अज्ञात हाताराने डोक्यावर मारून गंभीर जखमी करून जीवेठार मारून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या घटनेचा अधिक तपास उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे करत आहेत।